लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल असा विश्वास व्यक्त केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेंनी। नगर परिषद निवडणूक जनतेने ताब्यात घेतली आणि परळीत आमचाच नगराध्यक्ष होईल असं बजरंग सोनावणे म्हणतात। आपण बघूया त्यांनी नेमकं काय मुद्दे मांडले। खासदार बजरंग सोनवणे आहेत। बाप्पा, काय सांगाल, आज मतमोजणी पार पडत आहे आणि परळीसाठी तुम्ही अक्षरशः जीव तोडून प्रचार केलेला आहे। काय नेमकं परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये? नाही, परळी नगर परिषदची निवडणूक अतिशय चुरशीची झाली, पण निवडणुकीचा नतीजा क्या होगा तो हमारे बाजू में होगा आणि परळीचा नगराध्यक्ष आमचाही होणार ही बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेनं सांगितलेलं, परळीच्या सर्व जनतेनं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काही काळातच कळेल, काही वेळातच कळेल की नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा जिंकून आला आणि सर्व नगरसेवकही आमचे बऱ्यापैकी चांगल्या मताने निवडून येत आहेत। आपण जर बघायला गेलं तर तुम्ही जो काही प्रचार केला ते कॉर्नर सभा घेतल्या, त्यानंतर तुम्ही स्वतः वैयक्तिक भेटीगाठीवर भर होता। विरोधकांकडून टीका झाली, कसं बघताय टीकेकडे? टीका करणं हा विरोधकाचं काम आहे, पण त्यांना माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं खासदार केलं ह्याचंच खरं दुःख आहे आणि त्यांना आता तेच वाटतं की परळीसुद्धा असंच घडतं आहे। लोकसभेची पुनरावृत्ती परळीमध्ये होणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं टीका करतात। त्यांनी मला लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा माझी अवकात काढली, ऐपत काढली, प्रारब्ध काढला। मग बीड जिल्ह्यातल्या जनतेनं प्रारब्ध कुणाचा काय ठरवायचा ते ठरवला, लायकी काय कुणाची ती बी दाखवून दिली, त्याची काय म्हणजे सगळं तसं। आता ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बी जे काही टीका टिप्पणी झाली त्याचं उत्तर मी निकालात लागल्यानंतर, पूर्ण निकाल लागून माझ्या हातात आल्याच्या नंतर मी त्यांना देईल। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। तर ज्या लोकसभेचा रेफरन्स बजरंग सोनावणे देत आहेत त्या लोकसभेत काय झालं होतं? भाजपचा पराभव झालेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे हे बीडचे खासदार बनले। एकीकडे ते असा विश्वास करतायत की लोकसभेची पुनरावृत्ती होईल, तर भाजपकडनं मात्र वेगळा दावा केला जातोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।